लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नाशिकमध्ये राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेचे भव्य उद्घाटन. 2000 खेळाडूंचा सहभाग, 96 क्रीडा प्रकारात होणार चुरस. सविस्तर बातमी. क्रीडानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये 4थ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेचे भव्य उद्घाटन नुकतेच मीनाताई ठाकरे स्टेडियम, मुंबई आग्रा महामार्ग, आडगाव नाका येथे उत्साहात पार पडले. नाशिक ॲथलेटिक्स आयोजक समितीच्या वतीने आयोजित या 2 दिवसीय स्पर्धा 2 व 3 मे 2026 रोजी विभागीय क्रीडा संकुल हिरावाडी, पंचवटी येथील धावपट्टीवर होणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रभरातील 6 ते 18 वयोगटातील मुलामुलींसाठी खुल्या गटात विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. इंडियन ॲथलेटिक्स, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन आणि DSOच्या नियमानुसार धावणे, लांब उडी, गोळाफेक यासारख्या एकूण 96 मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची आणि राज्यस्तरावर ओळख निर्माण करण्याची ही मोठी संधी ठरणार आहे. या स्पर्धेत सुमारे 2000 खेळाडू सहभागी झाले असून यामधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विजेतेपदाची ट्रॉफी व पदके देण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धेतून भविष्यातील ऑलिम्पिक खेळाडू घडण्याची ही शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्घाटन समारंभाला आयोजक राजेंद्र वानखेडे, सुनील फरांदे, नलिनी मधुकरकड, डॉक्टर मुस्तफा टोपीवाला, राजश्री वानखेडे, चेअरमन तथा निवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, अविनाश टिळे, क्रीडा अधिकारी अमित जैन, अरुण दराडे, प्रशांत शिंपी, स्वप्नील कातकडे, माधुरी गडाख, दीपाली निकम, अक्षय गवळी, शैला घोगे, देविदास घोडे, आकाश पोराडे तसेच ॲथलेटिक्स संस्थापक कोच मंगेश राऊत यांच्यासह राज्यभरातून आलेले खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही स्पर्धा महाराष्ट्रातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणारी ठरत असून नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला नवे बळ देणारी ठरणार आहे. सर, काय सांगाल आपण आजच्या स्पर्धेबद्दल? आज या ठिकाणी 4th एडिशन स्टेट लेवलचं ॲथलेटिक कॉम्पिटिशन होत आहे. खरं तर या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने नियोजन केलेलं आहे. सर्व म्हणजे मुलांचा प्रतिसाद पण खूप चांगल्या प्रकारे पूर्ण महाराष्ट्रातून आहे. आणि खरं तर अशा स्पर्धा आपल्या जिल्ह्यात होतात. इथं आपल्या जिल्ह्याची पण, नाशिक जिल्ह्याची पण खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि या आपल्या जिल्ह्यात अशा जर स्पर्धा होत राहिल्या तर नक्कीच मुलांना पण एक प्रेरणा मिळते. आणि अशा स्पर्धा आपल्या मार्फत आयोजित केल्या जातात या ठिकाणी, या जिल्ह्यामार्फत आपल्यामार्फत. तर खरंच अशा स्पर्धा या ठिकाणी आयोजित दरवर्षी केल्या पाहिजे. मेघा साथ होते. शी गॉट फर्स्ट प्लेस. त्यांनी कृपया मंचाकडे यावे. नाशिक ॲथलेटिक फाउंडेशनच्या 800 मीटर अंडर 18 बॉयज, सॉरी गर्ल्स, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा 800 मीटर अंडर तयार होतील. अशा स्पर्धा 18 दरवर्षी गर्ल्स, नाशिक ॲथलेटिक फाउंडेशनने घ्याव्या. 800 मीटर अंडर 18 गर्ल्स, कृतिका चव्हाण. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.